नमस्कार. मी दत्तात्रय सत्यशोधक जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे. मित्रांनो, टी व्हीवरती जे 2 दिवस चर्चा झाली तुम्ही पाहतात की बोगस मतदानाची नोंद झाली, मताची चोरी झाली, त्याच्यामुळे सरकार सत्तेमध्ये आलं किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला किंवा काही लोकांना ईव्हीएमबद्दलही शंका आहे. मित्रांनो, हे जरी असले तरी आज मी अशा पुराव्याबद्दल तुम्हाला बोलणार आहे. हो, निवडणुकीत घोटाळा झाला का? झाला. निवडणूक भ्रष्टाचार झाला का? तर झाला. मताची चोरी झाली का? तर झाली. आणि याचे पुरावे आज मी तुम्हाला असे देणार आहेत की नक्की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे तर खरं आहे, हे आपण पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत, लक्षात घ्या. मग ते पुरावे काय आहेत? याच भाजप सरकारनं काही वर्षापूर्वी नारायण राणे भ्रष्टाचार आहेत म्हणून त्यांच्यावरती आरोप केले. नंतर प्रताप सरनाईकांवरती आरोप केले, अर्जुन खोतकरांच्यावरती केले, भावना गवळी यांच्यावरती केले, यामिनी जाधव यांच्यावरती केले, तानाजी सावंत यांच्यावरती केले. आणि आपण असं ऐकलेलं आहे की एकनाथ शिंदेचे पी ए त्यांच्यावरती सुद्धा त्यांना ईडीची नोटीस वगैरे आली. मित्रांनो, याचा परिणाम असा झाला हे शिवसेनेची होती ही लोकं फुटली आणि भाजपला जाऊन मिळाली. मित्रांनो, तसाच त्यांचा दुसरा प्रयोग होता. त्यांनी नंतर अजितदादांवरती आरोप तर जग जाहीर आहेत. मित्रांनो, हे आरोप त्यांनी विधानसभेत केलेत, हे आरोप त्यांनी लोकसभेत केलेत, हे आरोप त्यांनी हजारो लोकांच्या सभेमध्ये केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अजितदादा पवार असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा अजून काही लोक आहेत, लक्षात घ्या. आणि याचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादी काँग्रेसमधून हा अजितदादा पवार गट फुटला आणि तो जाऊन पुन्हा BJPला मिळाला. मित्रांनो, याने एकत्रित निवडणूक लढवली. म्हणूनच तुम्हाला सांगतो, हा ED CBIचा खूप मोठ्या प्रमाणात इथं गैरवापर झाला. आणि याचा परिणाम असा झाला, याच्यामुळे ही लोकं जशी राज्यात मिळाली तशीच देशात मिळाली. आणि जर ED CBIचा गैरवापर केला नसता, ही लोकं त्यांना मिळाली नसती, तर महाराष्ट्रातही सत्ता नसती आणि देशातसुद्धा यांची सत्ता नसती, लक्षात घ्या. त्यामुळे हा फार मोठा घोटाळा आहे आणि याचे पुरावे महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेले आहेत, देशातल्या जनतेनं पाहिलेले आहेत, स्वतः डोळ्याने बघितलेले आहेत, लक्षात घ्या. तर इतर पुरावे देण्याची गरज नाही. होय, मतांची चोरी झाली, निवडणूक घोटाळा झाला तर झाला 100%. आणि याच्यामुळंच महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार आलं, हे जनतेनं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, लक्षात घ्या. वेगळे पुरावे देण्याची अजिबात गरज नाही आहे. पण जरी एवढं केलं असलं तरी इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष जरी तुम्ही कमकुवत केला असला तरी जनता मात्र विरोधी पक्षासारखे काम करेल आणि इथून पुढच्या काळात या सत्ताधारी पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढा मला ठाम विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.